काटेकोरपणे शासनाने आता पैसे थांबवण्यास सुरुवात केलेली आहे। तर तुमचे पैसे थांबलेत का ते असे चेक करायचं आहे। डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला लिंक देण्यात आलेली आहे ladkibahin.maharashtra.gov.in या वेबसाईट वरती आल्यानंतर आपल्याला तर माहितीच आहे। पहा इथे अर्जदार लॉग इन नावाचा ऑप्शन आहे, या पर्यायावरती क्लिक करा। यानंतर आपण लाडकी बहीण या वेबसाईट वरती रजिस्ट्रेशन केला असाल तर तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन केलेला होता आणि ज्यांनी नारी शक्ती ॲप वरती फॉर्म भरलेला होता त्यांच्यासाठी हा ऑप्शन नाही। पण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे ज्यांनी या वेबसाईट वरती फॉर्म भरलेला आहे त्यांचं स्टेटस, त्यांचा हप्ता कसा येणार ते पाहता येणार आहे। इथे मोबाईल नंबर, पासवर्ड हा कॅप्चा फिल करून लॉग इन करा। जर माहिती नसेल तर फॉरगेट करू शकता। इथं लॉग इन सक्सेस होऊन जाईल। पहा वेबसाईट तर सुरूच आहे। यामध्ये पहा आपल्याला यापूर्वी केलेले अर्ज या ऑप्शन वरती जायचं आहे। पहा यापूर्वी केलेले अर्ज, यानंतर पहा इथे तुमचं नाव दिसून येईल, ज्यांचे फॉर्म तुमच्या लॉग इन मधून भरलेला आहात। ऍप्लिकेशन नंबर तुमचा दिसून येईल, फोटो दिसत नाही आहे पण पहा इथं ऍप्लिकेशन स्टेटस अप्रूव्ड दिसतं, म्हणजे तुमचे हे पैसे येत आहेत। आणि जर पैसे थांबले असतील तर काय दिसेल हे पण सांगतो। पहा संजय गांधी नो दिसत आहे। जर संजय गांधी येस असेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाही, कारण तुम्हाला अन्य योजनेचा लाभ घेताय, त्यामुळे तुम्हाला इथून पुढचे हप्ते हे थांबलेले असतील। पहा इथे ऍक्शन मध्ये दोन बटन आहेत। आता सुरुवातीला मी सांगतो ऍप्लिकेशन स्टेटस मध्ये अप्रूव्ड आहे ते पैसे मिळतात, म्हणजे अप्रूव्ड आहे त्यांना पैसे मिळतात हा ऑप्शन एक। पण इथे संजय गांधी येस असेल तर पैसे मिळणार नाहीत हा ऑप्शन 2। आणि इथे ऍक्शन 2 बटन आहेत ते तुम्हाला सांगतो। पहा इथे आता ऍप्लिकेशन स्टेटस मध्ये जर आपल्याला पहा इथे पाहू शकता ही व्यक्ती आहे, अप्रूव्ड दिसत आहे, ऍप्लिकेशन स्टेटस अप्रूव्ड दिसत आहे, पण इथे संजय गांधी सुद्धा यस झालेला आहे। म्हणजेच काय, हिला पैसे भेटत होते 1500 रुपये लाडक्या बहीण योजनेचे, पण इथे संजय गांधी सुद्धा पैसे मिळतात। पण कधी कळलं, हे फॉर्म भरल्यानंतर। पहा इथे यस दिसतंय। आता पहा या व्यक्तीला इथून पुढचे पैसे थांबलेत का, तर इथं पहा ऍक्शन मध्ये डोळ्याचं चिन्ह आहे, त्यावरती क्लिक करा। त्यावरती क्लिक केल्यानंतर ह्या महिलेची संपूर्ण माहिती इथे ओपन झालेली आपल्याला पाहायला भेटत आहे। इथे पहा यांना अप्रूव्ड देण्यात आलेलं होतं, पण आता इथं पेंडिंग सुद्धा करण्यात आलेलं आहे। पहा इथं पाहण्यासाठी आपल्याला ट्रान्झॅक्शन हा 2 नंबरचा ऑप्शन आहे, ट्रान्झॅक्शन रुपयाचा लोगो आहे, त्यावरती क्लिक करा। यावरती क्लिक केल्यानंतर पहा या व्यक्तीचे हे हप्ते थांबलेले दिसत आहेत। कसे दिसत आहेत तर पहा इथं हिचं नाव दिसतंय आणि हिला 9000 रुपयेच भेटलेले आहेत। आता लास्ट ट्रान्झॅक्शन डेट जी आहे ती पाहू शकता 26/12/2024 रोजी ह्या महिलेच्या खात्यावरती 1500 रुपये आलेले आहेत। इथून पुढचे पैसे थांबलेले आहेत। पाहू शकता 9000 रुपये आलेले आहेत, या पुढचे पैसे हे आलेले नाहीत। म्हणजे काटेकोरपणे शासनाने आता पैसे थांबवण्यास सुरुवात केलेली आहे। तर तुमचे पैसे थांबलेत का ते असे चेक करायचं आहे, आणि ज्या व्यक्तीचे पैसे आलेत की नाहीत, मागील हप्ता आलाय का नाही तो सुद्धा कसा चेक करायचा आहे तो पहा। इथे पहा आणखीन एक व्यक्तीचे आहेत, अप्रूव्ड आहे आणि इथे यस सुद्धा केलेला आहे, म्हणजे संजय गांधीचे पैसे यस दाखवलेले आहेत। आणि ते ट्रान्झॅक्शन मध्ये गेल्यानंतर 1ही रुपया या व्यक्तीला, या महिलेला मिळालेला नाही आहे। म्हणजेच ज्या शासनाच्या अन्य योजनेचे पैसे घेत आहेत 1500 किंवा त्यापेक्षा जास्त, त्यांना हप्ते थांबलेले दिसत आहेत। पैसे भेटत होते पण हे थांबलेले सुद्धा दिसत आहेत। पहा म्हणजेच आता तुम्हाला अन्य योजनेचा लाभ तुमच्या घरी 4 चाकी वाहन कुटुंबामध्ये, किंवा तुमच्या कुटुंबात शासकीय नोकर, किंवा तुम्ही इन्कम टॅक्स फी किंवा 2.5 लाखापेक्षा वार्षिक उत्पन्न तुमचं असेल तर पैसे हे थांबलेले आहेत। कसे, जसे की त्या महिलेचे 9000 होते तसे। आता पहा तुमचे पैसे सुरळीत येतात का नाही ते कसे चेक करायचं। पहा इथं आपल्या नावासमोर इथं रुपयाचा लोगो आहे, शेवटचा ऑप्शन, त्यावरती क्लिक करा। यानंतर पहा ऍप्लिकेशन ट्रान्झॅक्शन हिस्ट्री मध्ये तुमचं नाव दिसतंय। टोटल अमाउंट ट्रान्सफर्ड किती आहे, 18000 रुपये। म्हणजेच किती, म्हणजेच 12 हप्ते ह्या व्यक्तीला भेटलेले आहेत। मग आता 13वा हप्ता जो जुलै महिन्याचा ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनला सोडण्यात येणार आहे ते तुम्हाला भेटणार का, तर पहा इथे पाहू शकता लास्ट ट्रान्झॅक्शन डेट इथे पहा
4/7/2025 म्हणजेच जुलै महिन्यात या महिलेच्या खात्यावरती पैसे आले होते, ते म्हणजे जून महिन्याचे. आता हिला 1500 रुपये हे कंटिन्यू आलेले आहेत. आता तुम्ही कोणती ट्रान्झॅक्शन डेट बघायची आहे, लास्ट जुलै महिन्याची ट्रान्झॅक्शन डेट असेल तर तुम्हाला इथून पुढचे पैसे हे म्हणजेच 13वा हप्ता जो काही आहे 1500 रुपयांचा तो मिळणार आहे. आणि जर तुमचे पैसे थांबलेले आहेत हे कसं चेक करायचं आहे, लास्ट ट्रान्झॅक्शन डेट जर तुमची मागील असेल किंवा तुमचे पैसेच आलेले नाहीत मागील 2 हप्ते, उदाहरणार्थ जुलै महिन्यात, जून महिन्यात किंवा मे महिन्यात तुमचे पैसे थांबलेले असतील तर मात्र तुमचे ऑगस्ट महिन्यात पैसे येतील का, तर नाही. पहा, जुलै महिन्यात जर पैसे आले नसतील तर ऑगस्ट महिन्यात येतील का, तर नाही. तुर्तास तुमचे पैसे थांबलेले आहेत म्हणजेच व्हेरिफिकेशन चालू आहे की तुमच्या घरात 4 चाकी आहे, तुम्ही 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे, घरात शासकीय नोकर आहे किंवा तुम्ही अन्य शासकीय योजनेचा लाभ घेत आहात, तर अशा 25 लाखांपेक्षा जास्त महिला अपात्र केलेला आहात. ते कसं चेक करायचं, तर अशा पद्धतीने म्हणजेच आपले पैसे हे येणार की नाहीत हे लास्ट ट्रान्झॅक्शन डेट वरून आपल्याला कळेल. कारण मागचा हप्ता जर आला नसेल तर पुढचा हप्ता कसा येईल, येणारच नाही. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही लॉग इन करायचं, ट्रान्झॅक्शन मध्ये पाहायचं किंवा आपल्याला संजय गांधीचा लाभ भेटत असेल तर तिथे तुम्हाला संजय गांधीचा यस दिसेल. आता अन्य योजनेचा लाभ घेतलेला दिसत आहे पण तुम्हाला पैसे थांबलेले रिझन इथं काही दिसत नाही, फक्त संजय गांधी व्यतिरिक्त. आता नवीन ऑप्शन या वेबसाईट वरती येईल का, म्हणजे तुमचं 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तिथे रिजेक्टेड रिझन मध्ये आपल्याला पाहायला दिसेल. तर अशा पद्धतीने आपल्याला 13वा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्यात जो जुलै महिन्याचा हप्ता सोडणार आहे तो चेक करता येतो. हा व्हिडिओ पूर्णपणे सविस्तर पहा म्हणजे तुम्हाला समजून जाईल. हा व्हिडिओ सर्व तुमच्या महिला भगिनींना शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा हा पुढील हप्ता येणार की नाही हे ट्रान्झॅक्शन मधून कसं चेक करता येईल हे आजच्या व्हिडिओ मधून सोप्या पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. महिलांनो, चॅनलवरती नवीन असाल, अद्याप सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा. त्याचबरोबर तुमची कमेंट येऊ शकते की नारी शक्ती ॲप मध्ये आम्ही फॉर्म भरलेला होता पण आपल्याला पाहायला कसं भेटेल, तर पहा नारी शक्ती ॲप हे बंद आहे त्यामुळे आपल्याला त्याबद्दल काही माहिती मिळालेली नाही. पण सरकारला एक विनंती आहे की नारी शक्ती ॲप मधील जी माहिती होती ती लाडकी बहीण पोर्टल वरती अपलोड करण्यात यावी जेणेकरून सर्व अर्ज हे एकाच ठिकाणी पाहता येतील. त्याचबरोबर लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या वेबसाईट वरती ई-KYC चा ऑप्शन आलेला होता, तो आता गायब करण्यात आलेला आहे. त्यामुळे ज्यावेळी ई-KYC चा ऑप्शन येईल त्यावेळी तुम्हाला त्याबद्दल नवीन व्हिडिओ सांगण्यात येईल. लाईक करण्याबरोबर हाईप करायला विसरू नका म्हणजे आपल्याला पॉइंट सुद्धा भेटतील. धन्यवाद.